पेशंट आलं तरी चालू पडत रात्री आपण कधी करतो आणि आपलं जे भाग आहे अतिशय दुर्गम भाग आहे. गाडगल म्हणा तांबड म्हणा हे जो पट्टा आहे आपला सगळा मी याच्यात रात्री आपण काही काम करणं हे शक्य नाही. महिलांना चालू शक्य नाही तरी पण आपल्या महिला आरोग्य महिला थांबून काम करतात हे खूप महत्वाचा विषय आणि काम करणं वेळ आहे. आणि आम्ही जेव्हा काम करायचो किंवा बाकी सगळे काम करायचे ती गोष्ट खूप वेगळी आणि आता गाडगर किंवा या आपल्या शेतीत भागामध्ये काम करणं हे खूप अतिशय आवड आहे. तरी आपल्या सगळ्यांना त्याला विशेष म्हणजे त्याला राहून ठेवायला कारण की आता खाली पाहिलं तर तुम्ही मग त्याला राहत नाही दुपारपर्यंत काम करतो तर निघून जातं. परंतु आपल्याकडे तसं नाही 24 तास आपण जर काम करू आढळले की ती डिलिव्हरी झाली गाडगरमध्ये झाली त्याला कॉम्प्लिकेशन क्रिएट झाले तसेच गरम शिक्षणाचा जो विषय झाला त्याचे कॉम्प्लिकेशन क्रिएट झाले डिलिव्हरी झाली. तर या अशा गोष्टी आपल्या एरियाच्या आयुष्यात घडून राहिलेल्या आहे आणि अशा एरियामध्ये आणि आता त्यावेळेस आता समजा ठीक आहे आपल्याकडे सुविधा निर्माण झाल्या सगळ्यांना जाण्याच्या साधन गाडगरपर्यंत आपण 1 तास जाऊ शकतो. पण त्यावेळेस काय होतं आपल्याकडे साधे पैपे जायचं बोटीने जायचं तर बोट पण नव्हते साधे बोटी राहायचे त्याला निघायचे. त्यावेळेस लोकांनी काम केलं काही काही फोटो पाहिजे आदमी की वॅक्सिन केला घेऊन जातात लोक आपले कर्मचारी त्याला जायला चालू नव्हतं पडले झडले पैपे तरी पावसात कसे गेले म्हणजे अशा अवस्थेमध्ये आपण लोकांनी काम केलंय. त्याचं फळ म्हणजे आपण सगळेजण आता पोलिओ मुक्त झालोय. टीबी रोग आला त्यावेळेस होता. आता आपल्याकडे पहा शिलीमध्ये शिली एरियामध्ये तेव्हा मलेरियाच्या साथी व्हायच्या जुलाबाच्या साथी व्हायच्या आता काहीच नाही. त्याचं काम काय लावी शिस्टर कदम शिस्टर हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी जे काम केलंय त्याचंच फळ नाही सर. तर याच्या अगोदर असं किती आपण जर काम त्यावेळेस व्यवस्थित केलं नसतं लसीकरण व्यवस्थित केलं नसतं तर आतापर्यंत आपण पोलिओमध्येच ग्रस्त असतो देवी रोगाने आजारी असतो. हे सगळे आजार आतापर्यंत जे कमी झाले याचं कारण हे तुम्ही आम्ही जी सेवा दिली त्याचंच फळ हे सगळे. हा तर आणि जे आता आपले सिस्टर आपले ते राहिले म्हणजे रिपोर्ट करते म्हणजे ते जरी आपले रजेवर असतात आता ते काल परवा पण काम करत होत्या. मी त्यांना सांगितलं की आपली ऑपरेशन चालू करायचे आपल्याला म्हणजे कुटुंब कल्याणचे तर तो नोटिफिकेशन करा. ते मला नाही म्हणलंच नाही. त्यांचं खरोखर आपल्याला PSC साठी खूप मोठं योगदान आहे. किती जर आपण म्हणलो आता ते त्यांची गुण आपल्याला सगळ्यांना भासणार आहे आणि त्यांना म्हणजे आता त्यांना फिरायला पुढच्या भावी आयुष्यासाठी पण त्यांना शुभेच्छा माझ्याकडून आणि आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडून त्यांना पुढचं आयुष्य चांगलं जावं आणि त्यांनी जे आम्हाला वैयक्तिक मला पण म्हणजे भरपूर त्यांनी मदत केली. त्यांनी मला मुलासारखं सांभाळलं. सिस्टरने मी सांभाळलं कदम सिस्टरने सगळ्यांनी मुलासारखं मला सांभाळ केला. आमचे शिंदे सर बी होते आम्ही दोघांना पण सांभाळलं. त्याबद्दल मी खरोखर त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आता पवार साहेब त्यांच्या मिस्टरबद्दल मला काही जास्त आयडिया नाही म्हणजे मी त्यांचा मला काही कॉन्टॅक्ट नाही काही जास्त ते बी त्यांनी संबंध दूर ठेवूनच आमचं काम झालंय. तरी मी ते मिस्टर त्यांचे पती आहे म्हणून ते माझ्याशी कॉन्टॅक्टला आले नाही किंवा त्यांनी सांगितलं की मला सिस्टरला रजा द्या किंवा काही करा अजिबात नाही. ते पण त्यांचा दुरावा ठेवूनच ते वागले. सिस्टरना आम्ही बरोबर म्हणजे त्यांचा त्याच्यामुळे माझा त्यांचा काही संबंध जास्त आला नाही परंतु सिस्टरचा माझा भरपूर संबंध आला आणि त्याच्यामुळं त्यांनी जे काम केलंय ते खरोखर त्यांचं योगदान आपल्या आरोग्य विभागासाठी खूप मोलाचं आहे. आणि आजपर्यंत आपण पाहतोय की सगळ्यांना किती त्रास आपल्या आशा यांचं जे काम करतात त्यांना पण त्यांनी भरपूर सपोर्ट केला आहे. तर आशा आपल्या परत येण्याची लावणार नाही. आता जर सध्या आपण त्यांचे देशमुख सिस्टर भरताय पण त्यांना बी पहा किती त्रास होतो तिथं थांबणं म्हणजे किती मुश्किल आहे गाडगरला. शेंडी थोडंसं बरं आहे या विषयासाठी. वाऱ्याच्या झुळकेने मन सुखावते झाडाच्या सावलीत मन विसावतं सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटतं तसेच मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढते म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव व आभार प्रदर्शन आपल्या PSCचे भाऊसाहेब करतात. आजच्या सत्कार मूर्ती श्रीमती मारिया गावित उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर सर्व सन्माननीय कर्मचारी मित्रपरिवार गावित आणि पवार कुटुंबियांचा मित्रपरिवार आपण सर्वांनी आज या कार्यक्रमाला येऊन आपला बहुमोल वेळ दिला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपले तालुक्याचे आरोग्य अधिकारी श्री शेटे सर कामाचा प्रचंड व्याप असताना वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. सर्व सन्माननीय अतिथी उपस्थित सर्व कर्मचारी पत्रकार बांधव
आणि उपस्थित कदाचित कोणाचं नामस्मरण राहिलं तर मोठ्या मनाने माफ करा. कार्यक्रमाच्या गडबडीत काही गोष्टी राहून जातात. सर्वांचे पुनश्च एकदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आभार मानतो. सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. त्याचसोबत गावित आणि पवार कुटुंबियांच्या वतीने आपल्यासाठी जो भोजनाचा आस्वाद तो सर्वांनी घ्यावा. कुणीही बिगर भोजन करता कार्यक्रमातून जाऊ नये अशी विनंती करतो. सर्वांना विनंती करतो. आणि आता ज्यांनी कोणी पर्सनल काही गिफ्ट आणले असतील त्या गावित मॅडमला भेटून द्याव्या. कार्यक्रमाचा खूप वेळ झालेला आहे. कुणी आता वेगळ्या कार्यक्रमाला आग्रह करू नये. सर्वांनी भोजनाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. इकडे पहा इकडे सुरक्षित एक मिनिट असं जरा
इकडे पहा. दादा इथं मधून काढायचं असतं फोटो कंटिन्यू म्हणतो दादा मधून काढा आपल्याकडे कॅमेरा आहे चौधरी सर आहेत काय पाहिजे अजून का हो इनामुळे तुम्ही या ना, सेवा. सर.